प्रिय भक्तांनो, मी आज आपल्याला श्री गणेशाची खूपच लाभकारी कथा सांगत आहे. श्री गणेशाचा जन्म कसा झाला याची माहिती मी तुम्हाला या कथेत देणार आहे. ही कथा संपूर्ण शेवटपर्यंत ऐका. या कथेला शेवटपर्यंत ऐकल्यानेच या कथेचे लाभ मिळेल. ही कथा ऐकल्याने दुःख दारिद्र्य नष्ट होईल. घरात धन धान्य संपत्ती येईल. तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्यालाही घरात सुख संपत्ती धन धान्य यावे, तर यासाठी तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकावी लागेल. आणि कथेत कमेंट आणि लाईक करून जय श्री गणेश लिहा. चला तर मग आपण या कथेला सुरुवात करूया. कैलास पर्वतावर एक दिवस माता पार्वती स्नानाला सज्ज होत्या. त्यांनी भोलेनाथाला म्हटलं, नाथ, मी स्नानाला जाते आहे, पण दारावर कुणीतरी पहारा द्यावा असं मला वाटतं. तुम्ही ध्यानात मग्न आहात, तर कोण माझं रक्षण करणार? शंकर स्मित हास्य करत म्हणाले, देवी, हे कैलास आहे, इथे कोणाचं भय नाही. पण जर तुला वाटत असेल तर तू स्वतःच रक्षण निर्माण कर. तेव्हा पार्वतीने स्नानासाठी लावलेला उटणाचा लेप घेतला, मनात संकल्प केला आणि त्यापासून एक सुंदर बालक निर्माण केले. त्याने डोळे उघडले आणि आईला हात जोडले आणि मातेच्या चरणी वाकला. पार्वती माता म्हणाली, बाळा, तू आजपासून माझा पुत्र आहे. तो म्हणाला, होय माता. आई, मी आजपासून तुझ्या आज्ञेत राहीन. पार्वती मातेने त्याला आशीर्वाद दिला. बाळा, तू माझा पुत्र आहेस. मी स्नान करते तोवर या दारावर पहारा दे. माझ्या आज्ञेविना कोणालाही आत येऊ देऊ नकोस. काही वेळानंतर शिवशंकर स्नानगृहाकडे आले. दाराशी उभ्या लहानग्याने त्यांना अडवले. थांबा, आई स्नान करत आहे. तुम्ही आत जाऊ शकत नाही, गणेश ठामपणे म्हणाला. भोलेनाथ थोडे विस्मयचकित झाले. हा बालक कोण? माझ्या स्वतःच्या गृहदाराशी मला अडवत आहे. ते म्हणाले, मी शिव आहे, मला कोण थांबवू शकेल? पण गणेश आईची आज्ञा विसरला नाही. तो पुन्हा म्हणाला, आई म्हणाली आहे, कुणालाही आत सोडू नको. मग तुम्ही कोण असाल तरी मी नाही जाऊ देणार. महादेवांच्या डोळ्यात रौद्ररक्ता चमकली. त्यांनी गणेशाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तो धैर्याने उभा राहिला. तेव्हा देवांनी गणपतीचा पराक्रम पाहून सर्व देवतांना बोलावले. देव दानव युद्धासारखी भीषण लढाई सुरू झाली. लहानग्या गणेशाने आपल्या गदेतून आणि पराक्रमाने अनेक देवांना पराभूत केले, पण अखेरीस महादेवांनी त्रिशूल उगारून त्याचे शिरच्छेद केला. माता पार्वती आल्यानंतर माता पार्वती स्नान करून बाहेर आली आणि आपल्या पुत्राचा निश्चेत देह पाहून क्रोधाने थरथरली. नाथ, हा माझ्या अंगातून जन्मलेला पुत्र आहे. तुम्ही त्याला मारलात. आता मी या संपूर्ण सृष्टीचा नाश करीन. पार्वतीने रौद्र रूप धारण केले. त्यांच्या डोळ्यातून ज्वाला निघू लागल्या. सर्व देव घाबरले. विष्णू, ब्रह्मा, इंद्र यांनी विनवणी केली, देवी कृपा करा. जग नाश पावलं तर सृष्टीचं संतुलन कसे उरेल? शिवशंकरही खिन्न झाले. त्यांनी तात्काळ आज्ञा केली, उत्तरेत जा. ज्या प्राण्याचं पहिल्यांदा शिर दिसेल ते आणा. नंदी बैल धावत निघाले आणि लवकरच परतले. त्यांच्या हातात एक हत्तीचं शिर होतं. महादेवांनी त्या शिराचं पूजन केलं आणि गणेशाच्या धडावर ठेवून प्राणप्रतिष्ठा केली. क्षणात बालक श्वास घेऊ लागला. त्याचे डोळे चमकले आणि तो पुन्हा जिवंत झाला. संपूर्ण देवसभा आनंदित झाली.
शिवशंकरांनी जाहीर केलं. हा गजानन सर्वात श्रेष्ठ आहे. जगातील प्रत्येक मंगल कार्यात सुरुवात याच्या नावानं होईल. याला विघ्नहर्ता, प्रथम पूज्य आणि गणपती म्हणून ओळखलं जाईल. या कथेनुसार गणेशाच्या जन्मावेळी सर्व देवगण मातेला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मात्र शनिदेव बाजूला उभे राहून खाली पाहत होते. पार्वतीने विचारले, शनी, तू माझ्या पुत्राकडे का पाहत नाहीस? शनी नम्रतेने म्हणाला, माते, माझ्या दृष्टीत दोष आहे. माझी नजर ज्या गोष्टीवर पडते त्याचा नाश होतो, म्हणून मी बाळाकडे पाहत नाही. पण पार्वतीने आग्रह केला. शनीने जेव्हा बाल गणेशाकडे दृष्टिक्षेप टाकला तेव्हाच त्याचं शिर धडापासून वेगळं झालं. म्हणूनच नंतर महादेवांनी हत्तीचं शिर जोडून त्याला पुनर्जन्म दिला. हा प्रसंग पाहून सर्वांनी पार्वतीला वंदन केलं आणि गणेशाला आशीर्वाद दिला. विष्णू म्हणाले, हा विघ्नहर्ता आहे. ब्रह्मा म्हणाले, हा बुद्धी आणि विवेकाचा अधिपती आहे. इंद्र म्हणाले, हा देवांचा सेनापती सारखा रक्षणकर्ता आहे. तेव्हापासून कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीचं स्मरण केलं जातं. या कथेत आपल्याला शिकायला मिळते की आईच्या आज्ञेवर गणपती ठाम राहणं हेच खरं कर्तव्य आहे. विघ्न आले तरी धैर्याने लढत शेवटी यश मिळालं. गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतंही कार्य सिद्ध होत नाही. जय श्री गणेश, जय पार्वती माता, जय शिवशंकर. आणि ही कथा आपल्याला आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब बटन दाबून मला प्रोत्साहन द्या. आणखी तुम्हाला अशाच काही कथा सांगण्यासाठी प्रोत्साहित करा. जय श्री गणेश.